रिअल लाईफमधील सायंटिस्ट सोनम वांगचुक हे जेलमध्ये आहे. कारण काय दाखवण्यात येतंय, यांचं जे आंदोलन चाललंय त्यात 4 जण मेले. तर सोनम वांगचुक हे हिंसाचार करताय. सोनम वांगचुक हे देशद्रोही आहे. यांचा पाकिस्तानसोबत संबंध आहे. यांना देश-विदेशातून पैसे भेटतात. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, ज्या माणसाने आपल्या इंडियन आर्मीसाठी बर्फाळ प्रदेशात सोलार टेंट बनवलं, जे बाहेर -15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, ते त्या टेंटच्या मध्ये +15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. एवढंच नाही तर लडाखमधील लोकांसाठी आईस तुफा बनवला, ज्यात हिवाळ्यात पाणी गोठून ठेवलं जातं आणि तेच पाणी उन्हाळ्यात वितळून पिण्यासाठी, शेतीसाठी वापरण्यात येतं. एवढंच नाही तर ज्या मुलांना शिक्षणातलं काहीही कळत नव्हतं, त्यांच्यासाठी स्मॉल स्कूल स्थापन केली. आणि हे जे आंदोलन आहे, लडाखमधील पर्यावरण, संस्कृतीची सुरक्षा, लडाखला संविधानातील 6 शेड्यूलमध्ये समावेश करून घ्यावे, लडाखला राज्याच्या मान्यता मिळावी, यासाठी हे आंदोलन चालू आहे. मित्रांनो, खरंच सांगा, हा माणूस देशद्रोही, हिंसाचारी असू शकतो का? मित्रांनो, प्लीज ह्या माणसाला